जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधली आहे नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विश्व तरी कवना ते तापू पोळी कैसेनी वो शोकू जाळी जरी प्रसादरस कल्लोळी पुरेसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी 17वेची स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजवसी बुझावुनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावुली न संडी तुझी अहो सद्गुरूंची कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय। ज्ञानेश्वरीचं आज पहिला दिवस आहे पारायणाचा आणि 12वा अध्याय जो आहे तो भक्तियोगाचा पंथ सुकर करणारा किंवा भक्तियोग म्हणजे काय आणि या भक्तियोगाची प्राप्ती भक्तीच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी। कारण काय 4 मार्ग सांगितले, कर्ममार्ग आहे, उपासना मार्ग आहे म्हणजे भक्ती मार्ग म्हणतो, ज्ञान मार्ग आहे आणि कोणता आहे योग मार्ग। तर ह्या 4ही मार्ग जे आहेत ते 4ही मार्गांचं ध्येय जे आहे ते ध्येय काही भिन्न नाही। कुणी प्रेमानं भगवंताशी एकरूप होतो, कुणी कर्माच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होतो, कुणी ज्ञानाच्या विचारानं भगवंताशी आपलं नातं जोडतो, कुणी योगाच्या माध्यमातून। तर आपला मार्ग कोणता आहे तर सर्वसामान्य माणसांचा साधकांचा मार्ग आहे ना। त्याला जसे जेवणामध्ये सगळे पदार्थ असतात ना तसे ज्ञानेश्वरीमध्ये ना सगळे पदार्थ आहेत। तुम्हाला जे रुचकर वाटेल ना ते तुम्ही घ्यावं। बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्म सांगितलं, दुसऱ्या 6 अध्यायामध्ये उपासना सांगितली म्हणजे 12 झाले आणि मग 13व्या नंतर ज्ञानाचा प्रारंभ भगवंतानी करून 13, 14, 15वा अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं। पण असं काही नाही, कारण दुसऱ्या अध्यायामध्येच सांख्ययोग सांगत असताना त्या ठिकाणी ज्ञानदेवांनी प्रकृती पुरुषाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, स्थितप्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे। ऐसे ज्ञान प्रकाशी पाहिलं तव मोहंधकार जाईल जै गुरुकृपा होईल पार्थागा। म्हणजे ज्ञानदेव जेवण वाढत असताना साधकाला पंचपक्वान्नांमध्ये काही कमी ठेवत नाहीत। त्याला आणखीन कशाला असर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा एवढं जरी चिंतन केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, योग आहे, सर्व काही त्या आणि जीव आणि ब्रह्माचं ऐक्य त्याच्यामध्ये त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे। त्याच्यात 4ही सूत्र आहेत, महाराज सांगतात वेदांतातली 4ही सूत्र आहेत। अहम ब्रह्मास्मी आहे, अयमात्मा ब्रह्म आहे, तत्वमसी आहे, प्रज्ञानाम ब्रह्म आहे, सगळं आहे। ओम या शब्दामध्ये पिंड आणि ब्रह्मांड याचं ऐक्य आहे ओम शब्दामध्ये। ओम फक्त ते कसं आहे ते चिंतनानं आपण ते समजून घ्यायला पाहिजे। एकच परमात्मा कसा प्रणवरूप झालेला आहे, प्रणवामध्ये कशा 3 अवस्था, 3 देह, त्याच्यामध्ये 3 अभिमानी, 3 वृत्ती, मायेचं त्या ठिकाणी कसं प्रगटीकरण झालं हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे।
म्हणून या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायामध्ये फक्त भक्ती सांगितली असं नाही, भक्ती सांगितलं, भक्तीला अनुकूल असलेल्या गोष्टी सांगितल्या, प्रतिकूल असलेल्या गोष्टी सांगितल्या, आपल्या ठिकाणी ती भक्ती कशी प्रगट होईल हे सांगितलं. भक्ती जमत नसली तर काय करावं तेही सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये मय्येव मन अध्यत्स्व हे 12व्या अध्यायामध्ये महाराज 8वा श्लोक आहे. मग मय्येव मन अध्यत्स्व मयी बुद्धी निवेशया, हेही 12व्या अध्यायामध्ये सांगितलं की तुझं मन आणि बुद्धी जे आहे की नाही ते माझ्या ठिकाणी ठेव. ते जमत नसलं तर काय कर ते पण सांगितलं. अथ चित्तम समाधातु न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगीन कौंतेय माम इच्छाप्तु धनंजया. तेही जमत नसलं तर काय कर म्हणून सांगितलं की माझ्यासाठी तू कर्म करणारा हो म्हणून सांगितलं. मत प्रीत्यर्थ कर्म कर, अभ्यासप्य असमर्थोसी मत कर्मो परमो भवाहा. माझ्या प्रीत्यर्थ, मज प्रीत्यर्थ, भगवंताच्या प्रीत्यर्थ कर्म कर. आणि ते पण जमत नसलं म्हणजे हे तुला जमत नाही वरचं, माझ्या ठिकाणी मन बुद्धी ठेवता येत नाही, माझ्या ठिकाणी चित्त तुला देता येत नाही, माझ्यासाठी कर्म करणारा तू होत नाहीस, तर काय कर ना तरी हेही तुझं नेदवे कर्म मज तरी तू गा बुज पंडुकुमारा. बुद्धीची या पाठीपोटी कर्माधिका शेवटी माते बांधणी किराटी दुवाड जरी. तरी हेही असो सांडी माझा अतिसो परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेने जेने वेळी घडती कर्म सकळे तयाची ती फळे तेजीवती जाय. माझ्यासाठी जर तुला कर्म करता येत नसेल, तुझं माझ्यावर प्रेम नसेल, विश्वास नसेल, तर काय कर निदान कर्म फळाची जी तुझ्या अंतकरणात इच्छा आहे ती तू काय कर सोडून दे. आणि त्याला उदाहरण तरी फार भारी दिलंय. वनीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया जिरू दे तैसी शून्या माझी. आता शून्य शोधिले नाही जेने काय निरसन केले तेने. ज्ञानदेवाने इथं शून्य शब्द वापरला हो, पण शून्य, निशून्य, अधशून्य, मधशून्य, ऊर्ध्वशून्य आणि निशून्य हा खेळ चौशून्याचा आहे. चौशून्याचा हा खेळ आहे. आणि शून्य निशून्याच्या शून्यच्या पलीकडे जे साक्षी अवस्था आहे किंवा जे चेतन अवस्था आहे त्या शून्याचाही जाणता जो आहे ते परमात्म तत्व आहे. म्हणून ओंकाराच्या प्रारंभीच पहिल्यांदा काय आहे त्या ठिकाणी ते शून्य नाही, पण ते काय आहे घनदाट आहे. ते काय आहे घनदाट. ते टिंब आहे, पण ते कसं आहे टिंब. मग ते घनदाट का ठेवले तर ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. म्हणून घन नीळ सावळा. घन म्हणजे काय ज्याला जिथं नाही जागाच नाही त्याच्याशिवाय इतकं घन भरले. घन सबाह्य अभ्यंतरी जो इतका घनदाट आहे. जसं आपण घनदाट जंगलामध्ये सूर्याचं किरण सुद्धा पोचत नाही इतकी झाडी जी आहे ती घनदाट आहे. तसं ह्या ठिकाणी मायेचं किरण सुद्धा पोचत नाही. माया नावाची वस्तू सिद्ध होत नाही ज्ञानाच्या ठिकाणी. अज्ञानाला मात्र ती झोंबते, रडवते, जन्माला घालते, मारते. पण परब्रह्माच्या ठिकाणी त्या नित्य असलेल्या वस्तूच्या ठिकाणी बाबा ज्ञान अज्ञान जन्म मरण माया हे त्या ठिकाणी कशालाही तिथं त्या ठिकाणी वाव नाही.
कारण त्याच्याशिवाय दुसरी वस्तू नाही. त्यालाच महाराज अजातवाद म्हणतात. अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुशी काय. पण ते समजत नाही काय झालंय म्हणतोय. काहीतरी झालंय म्हटलं की महाराज सांगतात की त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी काय आहे, अविद्याचा प्रभाव आहे, त्याच्या ठिकाणी भ्रम आहे, हे सिद्ध होते. काही नसताना काहीतरी झालंय असं म्हणतोय, त्यालाच रोग म्हणतात, त्यालाच भवरोग म्हणतात. भवरोग म्हणजे काय, तर हा आहे की काही झालेलं नाही तरी सुद्धा मला काहीतरी झालंय, मला काहीतरी होणार आहे, माझं काहीतरी बिघडलेलं आहे, पुढं काहीतरी होणार आहे, असं जे बुद्धीमध्ये आमच्या सारखं चालू आहे. मला जन्म आहे, मला मरण आहे, मी देह आहे, हे माझं सर्व आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, अशा ज्या काही उर्मी आमच्या अंतकरणामध्ये आहेत, हे सगळं त्या अविद्येचं लक्षण आहे. त्यालाच शास्त्रकार म्हणतात भ्रम, भ्रांती. तो विचार केल्यानंतर समजण्याचा प्रकार आहे. पण हे सगळं समजण्यासाठी गुरुशिवाय बाबा पर्याय नाही. आम्ही गुरूंच्याकडे जात नाही, आम्हाला समजून घ्यावंसं वाटत नाही. भक्ती म्हणजे काय, आपल्याला काय वाटतं भक्ती म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं की गळ्यामध्ये माळ असावी, हातामध्ये टाळ असावा, कपाळाला गंध असावा, खांद्यावर पताका असावी, कीर्तनामध्ये उभं राहावं, एकादशीचं व्रत करावं, उपवास करावा. याला भक्ती म्हणलेली नाही संतांनी. शंकराचार्यांनी म्हटले स्वस्वरूप अनुसंधानात्मिका इति भक्ती. स्वस्वरूपाचं अनुसंधान असणं त्याला भक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण दिलं तर भावेविन भक्ती, भक्तीविन भाव शब्दाचा अर्थ काय? प्रेम धरूया, सोपं धरूया हो. पहिल्यांदा भाव शब्दाचा अर्थ काय? प्रेम. कुणाविषयी प्रेम? भगवंताविषयी. एका भगवंताविषयी प्रेम असणं आणि इतरांच्या विषयी अनासक्त असणं. काय असणं? एक भगवंत माझा आहे, आपुला तो एक. आता हे जर आपण सूत्र जोडलं आपल्याला, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, तर आपल्या ठिकाणी भगवंताविषयीचं प्रेम आहे का? आहे? नाही. मन साक्ष देते हो, आपला अंतर साक्ष आहे की आपल्या ठिकाणी संसाराविषयी जेवढं प्रेम आहे तेवढं भगवंताविषयी प्रेम नाही. म्हणून ह्या भक्तियोगामध्ये भगवंताचं प्रेम निर्माण होण्यासाठी एक संतांनी दाखला दिला. त्याची सुरुवात आहे, जर तुम्हाला प्रेम हवं असेल तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी पुण्य करायला पाहिजे आणि पाप करायला नाही पाहिजे. आम्ही जेवढं पुण्य करतो ना त्याच्या डबल पाप करतो. दिवसात एखादा मिनिट पुण्य करतो आणि राहिलेलं दिवसभर काय करतो? पाप करतो. आणि एक मोठं पाप आम्ही करतो रोज, ते म्हणजे मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या माथा. ते फार मोठं पाप आहे. मी देह म्हणणं हे फार मोठं पाप आहे. ते तर पाप आम्ही रोज करतोयच. ते पाप तर शेवटी फिटणार आहे ज्या वेळेला गुरूंचा उपदेश होईल त्यावेळेला. पण तोपर्यंत मल, विक्षेप आणि आवरण नावाचं जे पाप आहे त्याला जीवाच्या ठिकाणी असलेले दोष आहेत, त्याला मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष म्हणतात. तर मल दोष निष्काम कर्मानं जातो, विक्षेप दोष हा निष्काम उपासनेनं जातो, निष्काम भक्तीनं जातो, आणि आवरण दोषाची निवृत्ती सद्गुरु तत्वमसीचा ज्या वेळेला उपदेश करतात त्यावेळेला जीव हा ब्रह्मरूप आहे असं ज्या वेळेला उपदेश करतात त्यावेळेला आवरण दोषाची काय होते? निवृत्ती होते. पण ती सहजासहजी होत नाही, कारण ते परोक्ष ज्ञान आहे. त्या अप्रोक्ष होण्यासाठी
त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन तोम पदार्थ शोधन सांगितलेलं आहे. पण भगवंताचं प्रेम आमच्या अंतकरणात नाही असतं तर नाम घे म्हणून सांगावं लागलं नसतं, प्रवचनाला ये म्हणून सांगावं लागलं नसतं, तमाशा बघू नकोस हे सांगावं लागलं नसतं का सांगावं लागलं असतं, शिव्या देऊ नकोस सांगावं लागलं नसतं, देवाला हाताना फुलं दुसऱ्याची चोरून आणू नकोस हे सांगावं लागलं नसतं, दुसऱ्याची वस्तू आपल्याकडे ठेवू नकोस हे सांगावं लागलं नसतं, वाईट मार्गाने जाऊ नकोस हे सांगावं लागलं नसतं. त्याचा अर्थ काय आहे ते जाऊ द्या, त्याच्याही पुढे आमच्या अंतकरणात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, सगळे विकार आमच्या अंतकरणात. ज्याच्या अंतकरणात विकार आहेत त्याला देव म्हणावं का राक्षस? राक्षस. आपण कोण आहोत? राक्षस आहे. बरं झालं मान्य केलं ते. आपण राक्षस आहोत. आपण आहोत का राक्षस? तर ज्या वेळेला अंतकरणामध्ये हे दोष निर्माण होतात त्यावेळेला आपण राक्षसासारखे होतो. हे दोषांचं गुणांचं कार्य आहे, गुणांचं कार्य. आणि आम्ही गुणांना सोडायची तयारी नाही. त्रिगुण आसार म्हणून काय करायचं? त्रिगुण आसार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निर्गुण सार म्हणतात. पण त्रिगुणामध्ये आमचं जीवन आहे, निर्गुणी सार आहे पण त्या ठिकाणी आमची धाव नाही. सार आणि आसार काय याचा विचार करणं हरिपाठ आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण आमचं तिकडे लक्ष नाही. म्हणून एक भगवंताचं प्रेम आमच्या अंतकरणात जर असलं पण ते प्रेम सहजासहजी निर्माण होत नाही, त्याच्यासाठी अनेक जन्माची पुण्याई असावी लागते. संतांनी दाखला दिला, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. की एका भगवंता वाचून काही जी एक अनेक लानेच नाही, तेच एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्या बुद्धीमध्ये हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्याच्या बुद्धीला हरीशिवाय काहीही गोड वाटत नाही. मग ते कसं निर्माण होणार बाबा? तर त्याला प्रमाण दिलं, हरीशिवाय काही गोड वाटू नये. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीव असं व्हायला पाहिजे. किंवा गोविंद गोविंद मग गोविंद ती काया भेद नाही. आता लक्षण काय सांगितलं? असं झाल्यावर पुढे अनुभूती काय सांगितली? आनंद ले मन प्रेमे पाझरती लोचन. भगवंताचं नाम घेता घेता माझ्या अंतकरणामध्ये आनंद होतो. कुणाच्या? टेन्शन का आले? विषय असा आहे, भगवंताचं नाव घेता घेता आनंद होतो. प्रमाण काय दिलं? आनंद ले मन प्रेमे पाझरती लोचन. आता 60 वर्षात कधी झालं असं? मग जर असं झालं नाही 60 वर्षात, तर पहिली ओळ जी आहे, पहिलं प्रमाण, पहिलं चरण काय? संत चरण रज वासनेचे बीज मग राम नामे उपजे. म्हणजे पहिलं प्रमाण सिद्ध होत नाही, मग पहिलं चरण सिद्ध होत नाही. का? तर पहिलं चरण सिद्ध झालं तर दुसरं चरण सिद्ध होतंय. आनंद ले मन प्रेमे पाझरती लोचन. तिथे काय म्हटले? वासनेचे बीज. म्हणजे आमच्या अंतकरणातल्या वासना ज्या अज्ञानामुळे निर्माण होतात, ते अज्ञान म्हणजे मी देह आहे हे वासनेचं बीज आहे, ते जळून जाते म्हटले. मग ते जळून गेल्यावर काय होते? तर बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. म्हणजे काय? बीज भाजल्यानंतर काय होतं? ते उगवत नाही. तर ते काय होते? त्याचा आकारमान वाढते. काय वाढते? आकारमान वाढते. आमचे महाराज एक दृष्टांत सांगायचे. एक पत्रा घेतला आणि तो पाण्यात टाकला, काय होणार? बुडणार. पण तोच पत्रा तापवला, तो प्रसरण पावला, मोठा केला त्याला, आणि त्याला आकार दिला नावेचा. कशाचा? नावेचा. आणि तो पत्रा पाण्यात सोडला, मग काय होणार?
मग पत्रा काय जास्त घेतलाय का? नाही, तोच पत्रा आहे, पण ज्यावेळेला तो संकुचित होतो त्यावेळेला ते बुडतंय. आणि तोच पत्रा जर व्यापक झाला तर तो तरतोय. मग कोण पत्रा? तर ह्यो पत्रा. ह्यो पत्रा आहे. पत्री सरकार होतं ना पूर्वी, पत्री सरकार होतं. मग ह्या पत्र्याला जर आकार वाढवला तर तो व्यापक होतोय, तो तरतोय. आणि तोच व्यापक असलेला परत घनीभूत झाला, परिच्छिन्न झाला तर तो देहभावाला प्राप्त होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतोय. आपण काय व्हावं? परिच्छिन्न व्हावं का व्यापक व्हावं? कधी व्हावं? आज व्हावं का उद्या व्हावं? प्रमाण फक्त आमचं चांगलं आहे. कोणतं? अनुरेणू तोकडा. तुका आकाशा एवढा आणि तू घरा एवढा, किंवा घर असेल तेवढा. आणि घरा एवढा असल्यामुळे शेवटी तू घरघर करतोस आणि घरघर लागून मरतोस. आकाश एवढा झालास तर आकाशामध्ये तू विरून जाशील. आकाश एवढा झाला, काय ते मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. हे प्रमाण चांगली आहेत, फार सुंदर. इतकी प्रमाण सुंदर आहेत की असं वाटतंय की आपली आता असं कधी वाटते का आपली मुंगी कधी आकाशात उडणार म्हणून? उडली. मुंगी काय करते माहितीये तुम्हाला? मुंगी काय करते? तर मुंगी सतत काय करते? काम करते. काय करते बघा तुम्ही. मुंगी कधीही गप्प बसत नाही. हे मुंगीचं लक्षण आहे. ती काहीतरी जमवायच्या नादात असते. हे कुणाचं लक्षण आहे? कुणाचं? पण मुंगीकडे एक चांगला गुण आहे, ती वाट सोडत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेमध्ये जात नाही. ते चांगलं आहे तिच्याकडे. ती दुसऱ्याला सहसा चावत नाही तिच्या वाटेत गेल्याशिवाय. पण या जीवाकडे ते बी नाही. हे जीवरूपी मुंगी आहे. ती जशी काम करते पण ती त्रासदायक नाही बिचारी. पण ही जीवरूपी मुंगी स्वतःलाही त्रासदायक आहे आणि इतरांनाही त्रासदायक आहे. अशी या जीवरूपी मुंगीला उडवायचं आहे. आता उडवायचं आहे. आणि केवढं करायचं आहे माहितीये का? केवढं? आकाश एवढं करायचं आहे तिला. मग कधी उडणार तुम्ही? कधी उडणार? कधी? माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली म्हण. विंचू पाताळाशी जाय शेष माता. विंचू कोण? कोण विंचू? अहंकार विंचू आहे. देह अहंकार विंचू आहे. त्याला पाताळात घाला म्हणतात. आणि जे राहिलंय की नाही अहंकार, ते शुद्ध अहंकार आहे की नाही, कोहम गेल्यानंतर, देहोम गेल्यानंतर जो राहतोय की नाही तो माथ्याला लावा म्हणतात. कधी लावणार? इंद्रिय रूपी गोवऱ्या जाळा, वासनेचं तूप मासनेचं तेल त्याच्यामध्ये टाका. ज्ञानाग्नीनं ती होळी पेटवा. अंतकरणातले काम क्रोधादी रिपू जाळून टाका. राहिलेली जी राख आहे ना ती धुलिवंदन म्हणून मस्तकाला लावा म्हणतात. हे कोणी करायचं? शेण्या पेटवा, नसल्या तर चोरून आणा. कोण बघत नाही? कोण बघत नाही? आणले असतील का नाही चोरून? का विचारून आणल्या? त्या शेण्या नका पेटवा. हे वासनारूपी शेण्या, इंद्रिय रूपी शेण्या, गोवऱ्या ह्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये पेटवा.
ते सगळं जळून जाऊ द्या आणि मग एरंड रूपी अहंकार जळून जाऊ द्या. ते एरंड लावतात ना, तो अहंकार जळून जाऊ द्या आणि जे राहतंय शांत झाल्यानंतर जे अंतकरण राहतंय ते अंतकरण हे जे शांत राहिल्यानंतर जे शुद्ध अंतकरण झालं, शुद्ध वृत्ती झाली, तर ते अंतकरण त्या धुलीप्रमाणे त्याचे लाडू करा म्हणतात. माझ्या अंतकरणातली शांत वृत्ती, तुझ्या अंतकरणातली शांत वृत्ती, मग धुलीवंदन झालं, त्या धुलीला वंदन करा आणि मग नंतर शांत होण्यासाठी, शांत अवस्था प्रगट करण्यासाठी माझ्या आनंदाचा रंग, तुझ्या आनंदाचा रंग, रंगपंचमी खेळूया. अशी रंगपंचमी आम्ही खेळणं. एकच परमेश्वर 5 रंगामध्ये विभागला गेला, पंचमहाभूतात्मक झाला, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश रूपानं नटला. एकच रंग 5 जणांच्यात आला, म्हणून रंग पंचमी. पंच असलेला मीच आहे. पंचरूपानं जरी दिसलो तुम्हाला, भासलो जरी, तरी तो तुमचा भास आहे, सत्य नाही. म्हणून सांभाळी सांभाळी आपली माया, आम्हासी का भयभीत केले. हे प्रेम होण्यासाठी, हे ज्ञान होण्यासाठी, या भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा, ते भक्तिप्रेम आमच्या अंतकरणामध्ये प्रगट होण्यासाठी अनेक जन्माची जर पुण्याई असेल तर विठ्ठलाची, परमेश्वराची, भगवंताची आवड निर्माण होते, नाहीतर संसाराचीच, नश्वर गोष्टीचीच आवड आपल्या अंतकरणात असते. मग आता जर बघितलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर आमच्या अंतकरणात संसाराची आवड आहे का देवाची आवड आहे. तर आपल्या लक्षात येतं की माझ्या वृत्तीला, माझ्या अंतकरणाला दिवसभर संसारच आवडतो. याचा अर्थ माझ्या अंतकरणामध्ये, माझ्या मनामध्ये अजून भगवंताचं प्रेम निर्माण झालेलं नाही. प्रल्हादाला प्रेम निर्माण झालं. का निर्माण झालं, तर आईच्या गर्भात असताना कयाधूला नारदानी उचलून घेतलं आणि उपदेश केला. कुठं, गर्भामध्ये. आणि ते बीज पेरलं गर्भामध्ये, योग्य ठिकाणी पेरलं. राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा नारायण नारायण म्हणायला लागला. हा देव कुळात जन्माला येऊन सुद्धा राक्षसासारखा वागायला लागला. देवाची हा द्वारी उभा क्षण भरी. हा अभंग फार सुंदर आहे, पण अजून आम्हाला एक क्षण सुद्धा देवाच्या द्वारात उभं राहता येत नाही, कारण आम्ही अजून बद्ध आहोत. इथं तर म्हणतात 4 मुक्तीचा तुला लाभ होतो. इथं तर आम्हाला एक क्षण सुद्धा, एक सेकंद सुद्धा मुक्तीचा लाभ होत नाही. याचा अर्थ आम्हाला अजून देव कळला नाही, देवाचं द्वार कळलं नाही, त्याच्या द्वारामध्ये कसं उभं राहायचं हेही कळलं नाही. कारण हे जर कळलं असतं तर 4 मुक्तीचा लाभ आम्हाला झाला असता, पण लाभ झालेला नाही, तोटा मात्र भरपूर झालेला आहे. म्हणून हा भक्तियोग आहे, प्रेम. त्याच्यासाठी पहिल्यांदा पुण्य करा बाबा, दान करा, धर्म करा, नामस्मरण करा, दया करा, एकमेकांना मदत करा, निंदा करू नका, मत्सर करू नका, द्वेष करू नका, एकमेकांचे पाय ओढू नका. एवढं जरी केलं ना तरी तो पांडुरंग म्हणेल माझा पोरगा शहाणा झालाय. जसं आई म्हणते माझा मुलगा चांगल्या मार्गाने जातो, तसं तो म्हणेल हा मुलगा चांगल्या मार्गाने चाललेला आहे, संतांची संगतीमध्ये आहे, शास्त्राच्या संगतीमध्ये आहे. त्याच्या मुलाला आईचं प्रेम असावं का नाही. तुमचा मुलगा जर आई म्हणत नसेल, आईकडे लक्ष देत नसेल, तर तुम्हाला आवडेल काय. नाही. मग आपली आई कोण आहे, भगवंत आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. ते काय अभंगात, भजनात म्हणायचा अभंग आहे, भजनात म्हणायचा अभंग नाही. तुझ्या चिंतनात पाहिजे तो अभंग. माझा भगवंत माझी आई आहे, सखा आहे,
बंधू आहे, मित्र आहे, माझं सर्व काही आहे, त्याच्याशिवाय माझं चालत नाही. प्रमाणच फक्त माहिती आहे, चाले हे शरीर कुणाची. आणि संसार कोण करतो? ऊस कोण काढतो? बांगलन कोण करतो? जेवण कोण करतो? पाणी कोण पाजतो? शेताकडे कोण जातो? लवकर कोण उठतो? त्यावेळेला भगवंत गायब आणि हा हाजीर. आणि प्रमाण कीर्तन फार सुंदर झालं. चाले हे शरीर कुणाची असत. अरे त्याच्या सत्तेनं सगळं विश्व चालतं, त्याच्या सत्तेनं तुझं माझं शरीर चालतं. त्याची सत्ता आहे म्हणून आता आपण बसलो इथे. त्याची सत्ता नसती तर बसलो असतो का? ऐकलं असतं का काही? नाही. पण त्याच्या सत्तेबद्दल आमच्या अंतःकरणात प्रेम कुठं आहे? प्रेम का नाही? तर ज्ञान नाही. प्रेम नाही म्हणून ज्ञान नाही, ज्ञान नाही म्हणून प्रेम नाही. दोन्ही एक असं आहे. म्हणून भक्ती ही भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आई आहे हे ज्ञान आहे, पण आईबद्दल प्रेमच नाही. तुम्ही तिचं ते तिकडं करा म्हणतात. फॉरेन मध्ये गेलेली पोरं, हो मी काही येत नाही, तुम्ही तिकडे बघून घ्या. हे ज्ञान आहे की, पण प्रेम कुठं आहे? म्हणून आमचे महाराज म्हणायचे, बाबा प्रेम असलं तर धोंड जरी मारलं तरी जावा त्याच्याकडे. म्हणजे प्रेम असलं तर धोंड मारलं, दगडाचा वर्षाव झाला तरी त्याच्याकडे जावा. पण प्रेम नसलं तर पायघड्या जरी टाकल्या, फुलं जरी अंतरली, त्याच्याकडे जाऊ नका. म्हणजे विदुराच्या कन्या खाण्यासाठी भगवंत गेला, पण पायघड्या टाकलेल्या दुर्योधनाकडे गेला नाही. आम्ही आमच्या स्वार्थासाठी गुलाल तिकडे चांग. संतांचं तसं नाही. शिवाजी राजांनी दिलेलं धन हे विष कशाला आणलं म्हणजे? आणि आमच्याकडे 2000 वाटायला लागले तर हा विष वाटते? नाही वाटत. विष नाही वाटत आम्हाला. ते आम्हाला अमृत वाटते. जे अमृत आहे ते विष वाटायला लागले, आणि जे विष आहे ते अमृत. हे आमच्या अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून हे प्रेम जे आहे ना बाबा, हे असं सहजासहजी निर्माण होत नाही. त्याच्यासाठी भरपूर पुण्याय असायला पाहिजे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली विठ्ठलाशिवाय काही जर आवडत नसलं समजायचं भक्ती आहे. आणि भक्ती म्हणजे काय? संतांनी सांगितलं, जो विभक्त नाही तो भक्त. विभक्त तो भक्त नव्हे, भक्त तो विभक्त नव्हे. देव आणि भक्त दुजा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा. देव आणि भक्त कल्पित भेद आहे, वास्तव अभेद आहे. जीव आणि शिव कल्पित भेद आहे, वास्तव अभेद आहे. असं जाणणं, समजून घेणं आणि हे जाणून मग जे करणं त्याचं नाव भक्ती. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ती भक्ती जर व्हायची असेल, त्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये. काय काय करावं हे सगळं सांगितलेलं आहे. ती भक्तीची प्राप्ती बघा, माझी भक्ती आणि नामकीर्ती. एकनाथ महाराजांचं प्रमाण, माझी भक्ती आणि नामकीर्ती याची जननी सतसंगती. तो सत्संग जोडल्या हाती विघ्नेन बाधती. म्हणून आपल्याला पहिल्यांदा कर्म शुद्ध, उपासना शुद्ध, निष्काम उपासना निष्काम कर्म हे 2 दोष घालवण्यासाठी आयुष्यभर झटायचं आहे. हे एका जन्मात जाणार नाही. अनंत जन्मात साठवलेले असल्यामुळे हे एका जन्मात काही पाटी कोरी होईल असं वाटत आणि वाटत नाही. काय अनुभवच आहे. प्रवचन 1 तासाचं असते, पण 1 तासामध्ये सुद्धा आमचं मन त्या प्रवचनामध्ये रमत नाही. 3 तासाचा तमाशा असतोय, पण तमाशामध्ये मात्र मन असं उड्या मारते, नुसतं पटका उडवते. मला वाटते आपल्यातल्या बहुतेक जणांनी उडवलाय ना. कशाला खोटं बोला? कारण का माहितीये का? ही भक्ती आता म्हातारं झाल्यावर कळायला लागली आम्हाला. ज्या वेळेला आम्ही तरुण होतो का नाही, कुस्तीचा पड
आणि कुस्तीचा फड झाला की हा तमाशा, झाली जत्रा. मग आमचे महाराज म्हणायचे खुळ्यांची जत्रा आणि शाण्याची यात्रा. म्हणजे काय? या आणि तरा. यात्रा म्हणजे काय? या आणि तरा. आणि खुळ्यांची जत्रा. जत्रा म्हणजे काय माहितीये का? जग 3 गुणांमध्ये, जगत्र हे जीव 3 गुणांमध्ये, जगत्र जत्रा 3 गुणात जो अडकला त्याला जत्रा म्हणायचं. आणि जो 3 गुणातनं सुटला त्याला यात्रा, त्याला म्हणायची पंढरपूरची यात्रा. मग आता पंढरपूरची यात्रा 3 गुणातली असते का 3 गुण सोडून असते? कार्तिकी यात्रा का जत्रा? नाही, तुम्ही काय म्हणता? जत्रा म्हणता का यात्रा? कार्तिकी, माघ, काय म्हणता? यात्रा का जत्रा? मी तर यात्राच ऐकली बाबा. पण यात्रा म्हणजे या आणि तरा. या रे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू. जिथं तरतय त्याला यात्रा म्हणायची, जिथं मरतय त्याला जत्रा म्हणायची. मग तुम्हाला काय आवडते, जत्रा का यात्रा? भैरवनाथाची यात्रा, महादेवाची यात्रा आणि काय नाव तिचं, माईची जत्रा म्हणतात. आणि दुसरी एक असती, नाही काय ते नाव मला आठवण झाले आता ते. तिला मग आमची महाराज सांगायचे लाकडाची असती म्हटली ती, तिला ह्याच्याशिवाय काही चालत नाही. असू दे. पण जीव विषयाकडे धावायला लागला की जत्रा, गुणात धावायला लागली की जत्रा, विषयात धावायला लागला की जत्रा, जगात धावायला लागला की जत्रा, आणि ह्यासनी सोडायला लागला, देवाकडे धावायला लागला की यात्रा. मग तुम्ही कुठे धावताय आता? ज्ञानदेवांचं प्रमाण देऊ. जगत्र धावत आहे सैरा म्हणून धावसी. जगत्र, जगत्र शब्द वापरला ज्ञानदेवाने. जगत्र म्हणजे 3. जीव 3 जगामध्ये आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. 3 लोकामध्ये आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. इथंच आहे बरं का सगळं, तिकडं नाही कुठं. आमचे महाराज म्हणायचे यान सोडली भरपूर, पण काय स्वर्गाला थटलं नाही अजून. थटाय पाहिजे होतं की, नाही तर खालच्या बाजून सोडलं तर पाताळाला तरी थटायला पाहिजे होतं. पण जीवरूपी यान थटतंय मात्र. ती अजून ते स्वर्गाला सोडून त्याच्या वर जे आहे त्याकडे जायना झाले. ते स्वर्गातच थटते, नाही तर पाताळात तर थटते, नाही तर मृत्यू लोकात तर थटते. थटते की नाही? तुम्हाला कुठं जायचंय, वैकुंठात का कैलासात? नाही, कुणाला काय जायचं असेल काय सांगता येत नाही, कुठेही जायचं. पण कुठे बी जावं, पण थटू नका. थटला की जीव झाला, आणि थटलं जिथं संपलं तिथं मुक्त झाला. परिचिन्न झाला की जीव झाला, आणि व्यापक झाला की शिव झाला. असं जर भक्ती, प्रेम, ज्ञान पाहिजे असलं तर पहिलं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. सकळ म्हणा, हरी हरी म्हणा. दिवसभर म्हणता नाही म्हणत, एकांतात म्हणता नाही, लोकांतात नाही, संसारात नाही, जेवण करताना नाही, वदनी कवळ घेता. नाम घ्या, तुम्ही घ्या, आम्हाला भूक लागली आता, तुम्ही घ्या नाम श्रीहरीची, आता आम्हाला वाढा. हे प्रेम आहे बाबा. हे प्रेम तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही, एवढं सोपं नाही. प्रेम असावं गोपिकांसारखं, ज्यांच्या मनाला, अंतकरणाला भगवंताशिवाय काय सुचत नव्हतं. ते म्हटले तुला योग शिकवतो. म्हणजे योग काय करायचं? मन म्हणले भगवंताकडे लावायचं. ते मन कधीच देऊन टाकले म्हणले भगवंताला, आता कुठलं लावतोस म्हणले. त्या गोपिकांच्या मनात, गोपिका कोण आहेत?
आमच्या वृत्ती म्हणजे गोपिका आहेत आणि गो म्हणजे इंद्रिय, त्याचा सूक्ष्म अर्थ आहे वृत्ती गोची, कारण गो जड आहे आणि वृत्ती त्याच्या खाली सूक्ष्म आहे. ती वृत्ती जी उमटते ती इंद्रियांना घेऊन विषय पिते, विषय सेवन करते. तीच वृत्ती इंद्रियाकडे न धावता जर वृत्तीचा जे अधिष्ठान आहे तिकडे धावली तर ती पिते. पिते कुणाला? ज्याच्यापासून उमटते त्यालाच पिते आणि त्याच्यातच मिळून जाते. पण गोपी, गो इंद्रिय वृत्ती, तू पी. कुणाला पी? तर तुझ्या अधिष्ठानाला पी. आम्ही कुणाला पितो? अधिष्ठान सोडून वृत्तीला घेतो, इंद्रियांना घेतो, विषयांच्या ठिकाणी जाऊन पीत बसतो. त्या वृत्तीला मागे वळवायचं आणि अधिष्ठानाशी समरस करायचं, एकरूप करायचं, एवढं सोपं नाही. दिवसात 40,000 वृत्त्या उठतात. किती उठतात? सकाळपासनं संध्याकाळपर्यंत किती? आता त्या वृत्त्या उठणाऱ्या अशा म्हणायला लागल्यात, गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ती भेद नाही देवा आनंदले मन. आता इकडे बघितलं असं तर आनंदले मन असं काही दिसतच नाही. उलट असं वाटतंय की ते बाबा संपवतोय कधी. पण ही जर 4 दिवस सासूच 4 दिवस सुनच जर लागला असत तर आनंदले मन प्रेमे पाजरती आणि ती जर खोटी खोटी इथं जर रडायला लागली असती तर ते खरे खरे रडायला लागले असते. देवासाठी कधी रडले? आले डोळ्यात पाणी आले? 500 रुपये पडलं तर, 1000 गेलं तर, 5000 गेलं तर, 50,000 गेलं तर रडते का नाही? रडते. आणि पैसे कुणाचं? कुणाचं? संसार कुणाचा आहे? तितके देवाचे. ऐसे बोलणे निश्चयाचे, येण्याची तुटे मूळ उद्वेगाचे. प्रवचन सुंदर झालं. जाताना म्हणते माझं कुठं आहे तितके देवाचे, आपलं काही नाही. वा वा, आपलं काय नाही. मग हे काय आहे? आपलं काय नाही हे आतलं आहे का बाहेरचं आहे? आपलं काय नाही बाहेरचं आहे आणि आपलं सगळं आहे हे आतलं आहे. ही गाठ आहे आतमध्ये, त्यानंच कॅन्सर होतोय. कुठं चिमणीला कॅन्सर झाला नाही, कावळ्याला कॅन्सर झाला नाही, कुत्र्याला कॅन्सर झाला नाही कधी. ते नाही म्हणतात, आमचं नाही म्हणतात. ते नाही म्हणतात, ती कुत्रच आमचं आहे म्हणतात. जो स्वतः मी नाही म्हणतोय कुणाचं, ते कुत्र्याकडे बघून तरी समजावं की बाबा हे कुणाचं नाही आहे. काय समजनाच अजून. कधी समजणार? आता संपत आले की सगळं राव, डाव संपत आला. ज्ञान कशाचं समजते ह्याही समजणं झालंय काय? महाराज तुम्ही मस्त महाराज सांगतात हो, मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त, भ्रमाचं लक्षण आहे. भ्रमाचं कारण आहे काय? मायेचा परिणाम महाराज, काय चैतन्याचं विवर्त, काय भ्रमाचं लक्षण? त्या जीवाला काय समजणं झालंय? काहीच समजेना हो. इतकं पामर, त्याला तुम्ही म्हणता पामर. काहीच समजना, काही समजना, हे बी समजना. त्याला ते म्हणतात अज्ञानाचा डबल ग्रॅज्युएट. काही आम्हाला समजना, हे सुद्धा समजना हो. आणि समजून घ्यावं असंही वाटणं झाले का? वाटतंय. गेलाय कुठल्या शाळेत गेलाय काय मला हे समजून सांगा म्हणून? म्हणून त्या गोपिकासारखं तुकाराम महाराजांचं काय अभंग घ्यावं का प्रेम घ्यावं? काय घ्यावं? लोक म्हणा अभंगात काय सांगतात? अरे अभंग काय सांगतात? ज्या प्रेमामुळे अभंग निर्माण झाला, 13 दिवस उपाशी बसले, 15 दिवस भंडाऱ्यावर जाऊन बसले, आयुष्य सगळं त्याच्या चरणावर सोडलं,
कर्ज खते बुडवून टाकली, किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी विठ्ठलाचा धावा सोडला नाही. काय सुदामा ब्राह्मण गरिबी पिढेला परी नाही विसरला पांडुरंग. नाही, आम्ही त्याला विसरतोय, सगळं आठवतोय. म्हणून हे प्रेम, भक्ती प्रेम आमच्या अंतःकरणात निर्माण होणं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रेमच द्यावं लागेल, प्रेम पेरावं लागेल, प्रेम अर्पण करावं लागेल, जीव अर्पण करावा लागेल, कर्म अर्पण करावं लागेल, मन अर्पण करावं लागेल, धन अर्पण करावं लागेल, वृत्ती अर्पण करावी लागेल. हे जर केलं नाही तर जे पेराल ते उगवते. प्रेम पेरा. हे प्रेम पेरण्यासाठी आहे, प्रेम निर्माण होण्यासाठी आहे. हा मंडप त्याच्यासाठी आहे, हे पारायण त्याच्यासाठी आहे. वाचून काय करायचं नुसतं? प्रेम नाही. शबरीच्या बोरामध्ये प्रेम होतं, विदुराच्या कण्यामध्ये प्रेम होतं. आणि ते प्रेम जर पाहिजे असेल, ते नुसतं प्रेम नाही, डोळस प्रेम, ज्ञाना सहित प्रेम ते पाहिजे असेल तर तू हे अध्याय वाच. आणि त्या अध्यायाचं, हे प्रेमाचं तुझ्या ठिकाणी लक्षण प्रगट व्हावं. प्रेमे पाझरती लोचन, संत चरण रज लागता सहज, सद्गुरु चरण लागता सहज. वासनेचे बीज, विषयांचं बीज जळून जाय, विषयांची इच्छा जळून जाय, विषयांचा काम जळून जाय. मग लिहिलंय तिथे. मग हे झाल्यावर, आणि ते होण्यासाठी इथं घातलंय पहिल्यांदा सद्गुरूंचं स्तवन. त्यांचा जय जयकार केला 2 वेळा, एकदा नाही. जय जय तुकया ज्ञानमूर्ती आहे की बऱ्याच ठिकाणी आहे. जय जय 2 वेळा, एकदा नाही. कोणती गोष्ट जोरात सांगायची असली की नाही 2 वेळा सांगते माणूस. तसं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन 2 वेळा सांगतात. तसं इथं भक्ती पाहिजे असेल तर जय जय कुणाचा कर? त्या सद्गुरूंचा जय जय कर. त्याचं तुझ्या जीवनामध्ये आल्याशिवाय, ते प्राप्त झाल्याशिवाय तो भाव, ती भक्ती, ते प्रेम निर्माण होणार नाही. ते उदार आहेत. म्हणजे मांडिले दुकान देतो आलियासी दान, संत उदार उदार भरले. ते काय तुम्हाला देतात मला देत नाहीत, मला देतात तुम्हाला, असं नाही. सगळ्यांना एकसारखं. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे. मेघ उदार आहे, सगळीकडे वर्षाव करतो, पण संतांच्या बरोबरीला टिकत नाही. कारण का? त्यातलं पाणी संपलं की ती आटतंय. संत आटत नाही. आणि आटतोय तो संत नव्हे, घटतोय तो संत नव्हे. जो वर्षतो वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तयाभूता. अनवरत, सतत. म्हणून त्यांनी सांगितले अनवरत. अनवरत म्हणजे त्या आनंदाला सीमा नाही, असीम. ते एकट्याला आनंद देत नाही, सर्व प्राणी मात्रांना, सर्व जीवांना स्वतःच्या स्वानंदाच्या ठिकाणी रममान करतात. अनवरत आनंदे वर्षतीये. म्हणून संत कसा ओळखावा? ज्याच्याकडे गेला की काही न करता समाधान, आनंद वाटत असलं तर समजावं तो संत आहे. आणि ज्याच्याकडे गेल्यानंतर काही न करता हितनं कधी एकदा जातोय असं वाटत असलं तर समजायचं तो ह्यो काय आहे? तो संत नव्हे. जो शांत आहे तो संत आहे. ज्यानं मनाचा अंत केलेला आहे आणि अमन झालेला आहे, जो इच्छेचा अंत करून निरीच्छ झालेला आहे, जो परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे, परमेश्वर स्वरूप झालेला आहे, तो संत आहे. त्याच्याजवळ जावं, त्याच्याजवळ बसावं आणि आपण कोण आहोत हे समजून घ्यावं. भक्ती म्हणजे काय समजून घ्यावं. भाव म्हणजे काय? आमचे महाराज सांगतात भावेविन भक्ती. भाव म्हणजे असणेपण. भाव म्हणजे काय हे जरा लक्षात ठेवा बरं का. भाव म्हणजे काय? असणेपण. म्हणजे काय सांगतो आता? आता तिथे तुम्ही बसलाय ना, सगळे जागे आहे ना तुम्ही?
तुमचं असणे पण आता मंडपात आहे, शेतात आहे का, पंढरपुरात आहे का, ज्ञानेश्वरीत आहे का, स्वानंदाच्या ठिकाणी आहे का, घरात आहे का, म्हशीकडे गेले का, आणि कुठं गेले, तुमचं असणे पण आता कुठं आहे? तुम्ही कुठे आहात आता? सोपा प्रश्न. कुठे आहात आता तुम्ही? तर जिथं तुम्ही आहात ना, तो तुमचा भाव. आता बघा, उदाहरण सांगतो. भाजी घेऊन आला, कोथिंबीर पाहिली का, कोथिंबीरीतला पांडुरंग पाहिला? पांडुरंग गेला, मग कोथिंबीर पाहिली. मग कोथिंबीर पाहिली नाही तर 10 रुपयाला मिळणारी कोथिंबीर 5 रुपयाला कशी मिळेल? ह्याला म्हणायचं भाव. आणि म्हणून मनी नाही भाव, आणि देवा मला पाव, देवा आशानं पावायचा. अरे बाळा, कोथिंबीर चांगली वाटते पण 10 रुपये द्यावेशी वाटत नाहीत. आणि कोथिंबीर ज्याच्यामुळं निर्माण होते ते धने पण दिसत, आणि जे धने ज्या धन्यानं दिले तो धनी पण तिथं दिसत नाही. आणि हाच धनी, मी धनी, अशानं धन्य होईल. धनी ज्याला कळला तो धन्य, आणि धनी ज्याला उमजला नाही तो शून्य. आम्ही शून्य आहे का धन्य आहे? महाराज सारखं सांगतात, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. अरे धनी कळला तर धन्य होशील, धनी समजला तर धन्य होशील, धनी उमजला तर धन्य होशील, आणि धनीशी एकरूप झाला तर मग आता परत धन्य होण्याची आवश्यकता नाही. बघणार त्याला, आठवणार त्याला, मी काय हो, 1 तास येणार प्रवचनकार, 1 तास येणार जाणार. आणि प्रवचन शब्दाचा अर्थ काय माहितीये? प्र म्हणजे अनुभव, आणि अनुभवाचं वचन त्याला म्हणतात प्रवचन. आणि म्हणून अनुभवाविन वाचून बडबडती म्हणतात, अनुभवाविन मान डोलावू नको रे. आणि आमच्याकडे ते अनुभवानंद आहेत सारखे रेकॉर्डिंग करायला. अनुभवाचा आनंद आहे, भक्तीचा आनंद अनुभवाचा आहे. गोविंदाचा छंद लागावा, मन काय व्हावं, त्या गोविंदाच्या गुणांनी भारित व्हावं. आणि एकदा त्या गोविंदाच्या गुणाचा स्पर्श त्याला झाला तर ते मन राहत नाही, ते गोविंद होतं. आणि मग गोविंद झाल्यानंतर अष्टसात्विक भाव जागृत होतात, आपोआप नेत्रामधून अश्रू पाझरायला लागतात. जसं लेकीची आठवण आल्यानंतर आईचे नेत्र पाणावतात, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. परी आली, परी आली म्हटलं की गोंधळ काहीतरी आहे म्हणायचं, काहीतरी गेलंय. परी काय गेलंय? प्रेम गेलं. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, तयाच्या ओटी हरिनाम येई. भाग्यवंता घरी भजन पूजन. आणि म्हणून जोपर्यंत खरोखर तुमचा भाव म्हणजे मग सांगितलं, तुमचं असणे पण, तुमच्या मनाचं काय जे आहे गुंजारव कसा आहे, तो भ्रमर करतो, गुंजारव भ्रमर. आणि तो कसा शोधत येतो, परिमळ काय जाणे भ्रमर सकळ भोगीत असे. तसं मनरूपी भुंगा कुठं आता गुंजारव करायला लागलाय, बघायला पाहिजे का नको? आता कुठं करायला लागलाय? 8 वाजले असतील काय, 9ला कीर्तन आहे, उद्या लवकर पाण्याला जायचं आहे. मन गुंजारव करते, संतांचं मन गुंजारव करते. पण ते कृष्णरूपी फुलाबरोबर, कृष्णरूपी मधाबरोबर, कृष्णरूपी सुगंधाबरोबर गुंजारव करते. आमचं करणार का हो? नाही. आणि मग अभंग चांगला आहे कोणता?
रुनु झुनू रे भ्रमरा. चाल इतकी सुंदर आहे की हा जीवरूपी भ्रमर आहे की नाही त्या सुरामध्येच अडकते, शब्दरूपी सुरामध्ये अडकते. सांडी तू अवगुण, काय कुणाला म्हणायला लागले ते? सांडी तू अवगुण रे सांड असं कुणाला म्हणायला लागल्यात? सांडल्यात. किती असतात भुंग्याला पाय? भुंग्याला पाय किती? कुणी मोजल्यात म्हणावं. अहो त्या भुंग्याला पाय असतात आणि भुंग्याकडे एक वाईट खोड आहे. त्याला कशाचा नाद आहे? सुगंधाचा. हो, ते कमळ मिटायला आलं तरी तो गंधरूपी विषय सोडत नाही. म्हणून त्याला सांगा लागल्यात, अरे भ्रमरा, अरे तू लाकूड सुद्धा भेदून जातोस आणि तुला साधं हे पाकळी भेदता येत नाही. तसे हे जीवरूपी भ्रमरा या विषयांच्या ठिकाणी अडकू नको रे. एवढं संसारात काबाड कष्ट करतोस, इतकं तू धरण बांधतोस, बंगला बांधतोस, किती काबाड कष्ट करतोस आणि तुझ्याजवळ असलेल्या भगवंताकडे बघायला तुला वेळ नाही. हे अवगुण सांडून दे बाबा. आपण सांडणार का अवगुण? आपण ज्ञानदेव म्हणतात ते ऐकणार का नाही? नाही ऐकणार. ज्ञानदेवांची अवहेलना करणार आणि मग ज्ञानेश्वरी वाचणार. त्यांचं न ऐकणं म्हणजे त्यांची निंदाच आहे. त्यांची निंदा करू नका. ज्ञानदेवांना आपल्या अंतकरणामध्ये मज हृदयी सद्गुरू असं म्हणायला सोपं आहे, पण हृदयामध्ये सद्गुरू वस्तीस्थान करायचं असतील तर तुझं हृदय तसं प्रेमळ, सुगंधित, निष्कपट, शुद्ध, पवित्र, निर्मल पाहिजे का नको? हा, वरी बैसुये पाऊले श्री गुरुची. हो, चौफाळण्या बली. जय जय, त्यांचा जय जयकार करूया. संतांचा जय जयकार. ते शुद्ध आहेत, त्यांना अशुद्धतेचा स्पर्श नाही. ते उदार आहेत आणि त्या उदारामध्ये ते प्रसिद्ध आहेत. तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर आनंदाचा वर्षाव होतोय, त्याला खंड नाही. सुख वाढायला लागते. सुख क्षणोक्षणी घडोघडी वाढू लागे. घडोघडी सुख वाढू लागे. त्याच्या पुढे म्हणतात, विषय व्याळे मिठी दिदिली या नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विश्व. हे विषय आहेत ना, ते गुरूंची जर कृपा झाली ना तर ते विषय बाधक नाहीत, साधक आहेत. विषय तुम्हाला मदत करतात, पण त्या विषयांच्या ठिकाणी भोग जर इच्छा असेल तर तेच विषय तुम्हाला गुंतवतात. म्हणजे तुमची दृष्टी कशी आहे त्याच्यावर सृष्टी आहे. त्यालाच महाराज काय म्हणतात? दृष्टी सृष्टीवाद. ऊस ऊस हा विषय आहे की नाही? आहे ना? मग किती भाव आहे? सांगा किती भाव आहे? 3000, 3500. ठीक आहे. भावाकडे गेला किमतीकडे की बाधक आहे. पण माझ्या भगवंतानं ऊस कसा निर्माण केला असेल, तो कसा वाढत असेल, त्याची पेरी कशी होत असतील, त्याच्यात साखर कशी निर्माण होत असेल, त्याच्यात रस कसा निर्माण होत असेल, एका पेऱ्यापासून 20 पेरी कशी तयार होत असतील, एका पेऱ्याला 5 फूट कशी पडत असतील. असं कधी विचार केला? भगवंताला धन्यवाद म्हटला का हो? नाही. मग बाधक आहे. आणि नमस्कार केला की साधक आहे. विषय व्याळे, नाहीतर मग मिठी मारते ते आणि मग तुमचा जीव घेते. आणि तुम्ही त्याला जर नमस्कार केला तर मिठी सोडते. विषय व्याळे मिठी दिदली या नुठी ताठी ते तुझी
विषय व्याळ म्हणजे काय माहिती का? व्याळ म्हणजे साप. त्यानं जर विष मारलं आणि लय खोलात झालं तर विषयांच्या ठिकाणी काय माहितीये का? दोन दोष आहे, राग आणि द्वेष. ते वेगळं महाराज. लय सूक्ष्मात जायचं म्हटलं की मग ते समजत नाही, मग नको राहून द्या. मग लय खोल जायला लागले की तिकडे झोपत्यात हो सगळे. लय खोलवर खोलवर, पण खोलवर गेल्याशिवाय हिरं सापडत नाहीत. वर तरंगायला लागला की फेस बुडबुडे तरंग, आणि खोल मारायला लागला ती घाबरते, नको म्हणते मला काठावरच ठेवा. मग काठावर ठेवला तर तुला हिरे कसे सापडणार? आणि खोल मारा गेलं तर घाबरते, आणि खोल गेल्याशिवाय तर पर्याय नाही. का माहितीये का? समुद्राच्या पृष्ठभागावर, नदीच्या पृष्ठभागावर घाण असते, तळाला जाऊन बघा लय शांत आहे. तसं ह्या स्थूल शरीराच्या पृष्ठभागावर लय खळबळ आहे दादा. त्याच्या आत जाऊन जरा बघा, ते शांत आहे आतमध्ये. कुठं? सूक्ष्म शरीर. आणि त्याच्याही आत जाऊन बघा, तिथं तो लय शांतता आहे. पण तिथं जाऊन नुसतं झोपू नका, जागं राहून बघा, लय शांत आहे. जाणार? मारणार बुडी? ती तुझी आहे गुरुकृपा दृष्टी. म्हणून गुरूंची कृपा म्हणजे गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करून पाहायचं. काय करायचं? आई जशी मुलीला भात शिकवते, चपाती शिकवते, मुलगी करते, आहे की नाही? तसं ते करून पाहण्याची गोष्ट आहे, सांगून समजत नाही. ते कसं? एकच दृष्टांत सांगतो महाराज. 8:05 झाले. एक आई मुलीला घेऊन चाललेली, लहान मुलगी, आणि समोरनं एक गर्भवती महिला येत होती. त्याच्या अगोदर त्या मुलीनं एक शेडजी बघितला होता की ज्याच्या पोटामध्ये काहीतरी अल्सर झाला होता, कॅन्सर झाला होता, मोठं झालं होतं पोट. ते म्हणले काय? तर म्हणले हा रोग आहे, त्या शेडजीचा रोग आहे. मग महिला आली, तिचं पोट आलेलं होतं. ते म्हणले हा काय रोग? तोच रोग काय? नाही, ते म्हणले तुला नंतर सांगतो. काय झालं ते नंतर. मग त्या मुलीचं लग्न झालं, मग तिला गर्भ राहिला, तिला पोट आलं. मग आई म्हणली तुला ते लहानपणी एक प्रश्न विचारला होतास, तो कोणता रोग? नाही, ती म्हणली आता उत्तर काय नको, मला आता कळलंय. काही गोष्टी अनुभवानच कळत्यात, सांगून कळत नाही. तसं ही गुरुकृपा काय असते, हे नेत्र कसे पाणावतात, कंठ कसा दाटून येतो, जीवना वेगळी मासोळी कैसी तळमळी. आई झाल्यावर प्रेम निर्माण करावं लागत नाही, होतं. त्याला त्या स्त्रीला आई व्हावं लागतं. आई झाल्यावर करुणा, दया, प्रेम, वात्सल्य सगळं आपोआप निर्माण होते. काय करावं का? आई शिकवते आता तुला प्रेम निर्माण कर, आता तू दूध निर्माण कर, आता मुलाचं संगोपन, असं सांगते काय? नाही. गर्भ राहिला की प्रेम आपोआप जसं निर्माण होतं, तसं प्रेमाचा गर्भ राहिला की ज्ञान, भक्ती, वैराग्य, विवेक, शम, दम सगळं निर्माण होतं. पण भक्तीचा गर्भ राहिला तर. राहिला का नाही सांगायचं नाही. ते भाऊसाहेब पाटील महाराज ते एका बाईचं उदाहरण सांगतात. तिनं ते बांधलेलं असते कापड आणि झालेली असते ती काय म्हणतात गर्भवती झालेली असते. मग ते कापड चिंध्या बांधून गर्भवती, तसं आमचं झालंय आता. हे चिंध्या बांधून गर्भवती व्हायचं प्रकरण झाले. मला म्हणा हरिभक्त परायण, मला म्हणा भक्त. अरे भक्त कोण आहे? ज्याच्या अंतकरणात भगवंताविषयी कशाविषयी प्रेम नाही, ज्याला भगवंताशिवाय काही आवडत नाही, तो भक्त आहे, तो विवेकी आहे, तोच वैराग्यवान आहे. ज्याला काय आवडत नाही, काही न मागे कोणाशी, हेच आवडी जयाशी, तोच एक भक्त जाणावा. होई आपण भक्त नाही? असो, भक्तियोग आहे.
त्या भक्तीचा योग आपल्या सगळ्यांना यावा। ह्या अध्यायाचं वाचन करा, चिंतन करा। सांगण्यासारखं खूप आहे, किती सांगणार पण 1 तासामध्ये। मला तर सांगायचं खूप होतं, पण काय नाही सांगता येतो वेळेअभावी। परत एकदा आपण चिंतन करूया, कारण काय वेदांना ज्याचं वर्णन करता जमलं नाही, वेद मावडावला आणि गप्पच बसला। तसं हर्ष झाला की नाही की गप्पच बसते। महाराज म्हणायचे एखाद्या मुख्याला जिलेबी खायला मिळाली, त्याला विचारावं जिलेबी कशी होती, ते कसं सांगते? तसं आनंद कसा असतो तुला सांगून, म्हणून ते म्हणायचे कसे बोटानं दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला। अरे तुला हे बोटानं दाखवता येणार नाही, बोटानं फक्त निर्देश करता येतो। तो चंद्र बघ त्या ढाळीच्या पलीकडे आहे, त्याला शाखा चंद्र न्याय म्हणतात। तसं संत आनंदाच्या निर्देश करत असताना एक शाखा दाखवतात आणि सांगतात गुरुविना अनुभव कैसा कळे। ही शाखा आहे, त्या शाखेला नमस्कार, त्या गुरूंना नमस्कार, त्या ज्ञानदेवांना नमस्कार, त्या ज्ञानदेवांचं तुमच्या अंतःकरणात असलेल्या प्रेमाला नमस्कार आणि त्या प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी तुमच्या सर्वांना नमस्कार करतो आणि झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल।